राजकुमार चला हाय कर हाय. नमस्कार मंडळी, मी पल्लवी खेडेकर तुम्हा सगळ्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तर आज मी तुम्हाला आमच्या कोकणातली होळी शेअर करणार आहे. कशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते, कशा प्रकारे साजरी केली जाते आणि त्यासाठी काय काय केलं जातं ते सर्व काही तुम्हाला आता या व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे. ॲक्च्युली ही व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी शूट केली आहे, सो मी तुम्हाला थोडीफार माहिती देऊ शकते. तर आता हे सगळे लोक गेलेले आहेत, गावची सगळी मुलं वगैरे जंगलामध्ये गेली आहेत हलकुंड आणण्यासाठी. आमच्याकडे त्यांना हलकुंड वगैरे असं काहीतरी म्हणतात, मला पण एक्झॅक्ट काही प्रॉपर माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा मी शेअर करते जी काही मला माहिती आहे ती. तर आता हे लोक सगळं असे तोडून घेऊन जाणार आहेत. तर आता मस्तपैकी जंगलामध्ये सुद्धा छान हिरवीगार करवंद आलेली आहेत आणि आता ही एका महिन्यामध्ये छान अशी पिकणार आहेत. तर कोकणची काळी महिना आता आपल्याला महिन्यामध्ये खायला मिळणार आहे. तर आता हे सगळं तोडून घेऊन जाणार आहेत, जिथे होम लागतो तिकडे हे सगळं घेऊन जातील. तर होळीची पूर्वतयारी कशा प्रकारे केली जाते ते होम लागेपर्यंत पूर्ण अशी ही व्हिडिओ आहे. तर अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोकणातली होळीचा आनंद तुम्हीसुद्धा घ्या. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे कोणी गावचे लोक असतील त्यांना गावी नाही येता आलं होळीच्या सणाला, त्यांची याची खूप इच्छा असते, म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते. जे कोणी चाकरमानी मुंबईला आहेत त्यांना प्रत्येक सणाला, गणपतीला किंवा होळीला किंवा इतर कोणते सण असतील त्यावेळेस आपल्याला गावी जायची खूप इच्छा असते, पण आपण काही कारणास्तव आपलं जाणं नाही होत. तर त्यावेळेस खूप वाईट वाटत असतं आणि आपण ते सगळं होळीचे मुमेंट्स किंवा जे काही होळीचे काही क्षण असतात प्रत्येक सणाचे ते आपण खूप मिस करत असतो. सो आपण ह्या व्हिडिओ थ्रू आपण ते सगळं काही पाहू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. सो तुम्हीसुद्धा आपले जे कोणी फ्रेंड सर्कलमध्ये असतील किंवा आपले ग्रामस्थ असतील किंवा इतर कोणी आपले नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत असे व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या सणाचा आनंद घेता येईल आणि आपण तिथे असल्याचा फील ते सुद्धा करतील. तर आता हे हलकुंड वगैरे तोडून आणलेलं आहे आणि आता हे जिथे होम लावलं जातं तिथे आता घेऊन चाललेले आहेत. आणि पुरुषांप्रमाणेच लेडीजसुद्धा गवताचे किंवा पेंड वगैरे जे काही म्हणतात ते सगळं काही घेऊन आलेले आहेत आणि हे सगळं काही रचून छान अशी होळी आता तयार करणार आहेत. तर प्रत्येक लेडीज हे घेऊन येत आहे आणि आता हे एका ठिकाणी गोळा केलं जाईल आणि त्यानंतर होळी ही सजवली जाईल. तर तुम्ही पाहू शकता खूप छान असं एक क्लायमेटसुद्धा आहे आणि आता संध्याकाळी होम लागणार आहे आणि सगळी तयारी सुरू झालेली आहे. व्हिडिओ चालू आहे. खड्डा मोठा होतो.
तर अशा प्रकारे पूर्णपणे होळी ही रचली जाते आहे आणि आता हे पूर्ण सगळे बांधून झाल्यानंतर त्याच्यावरती जे गेल्या वर्षीचे पालखीचे जे काही आपण देवावरती वस्त्र अंतरतो, पालखीवरती वस्त्र टाकलं जातं, ते सगळं काही या होळिकेला नेसवलं जाईल. ते तुम्ही पुढे पाहालच. तर अशा प्रकारे होळी लावलेली आहे, होळी पेटलेली आहे आणि मस्त असं हे होळी उत्सव साजरे झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या होळीचा आनंद घेता येईल. चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू. आता या व्हिडिओनंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या गावचा पालखी सोहळा. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. थँक्यू.